कॉल चालू होता वाटतं. हो, हो. पुण्याच्या बरं. ताईंचा चालू होता फोन. हो का? हां. तेच मी म्हणलं आज करून पाहावा, वेळ असेल तर विचारावं म्हणलं तुम्हाला. अच्छा, अनुभव शेअर करायचा आहे का ताई? हां, अनुभव शेअर करायचा आहे. हां, कुठून बोलताय तुम्ही? मी परभणीवरून. अच्छा, नाव सांगायचंय? नाव नाही सांगायचं. बरं, बरं. काय अनुभव आला ताई? अ, अनुभव सांगितला ना, कलावती मातेचं दर्शन झालतं. हो ना, हो ना. हां, हां. हां, आता दुसरे मग दादाची सेवा घेतल्याच्या नंतर अनुभव आहेत. मग प्रदीप दादाकडून सेवा घेतली होती ना. हां, 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 हां. मग ऑनलाईन सेवा केली मी. हां. 6 महिने मग केली आणि मग नंतर छान त्या ऑनलाईन सेवेमध्येच म्हणजे मला खूप असे छान अनुभव आले. अच्छा, अच्छा. म्हणजे बँकेचं लोन होतं आमच्याकडं प्रत्येक अच्छा. महिन्याला, म्हणजे खूप अडचणी होती, भरणं व्हायचं नाही. अरे! पण हं आणि दादानी दिलेल्या सेवेमुळं हां. म्हणजे माझा बँकेचा हप्ता म्हणजे साक्षात स्वामीनीच भरला असं अरे म्हणावं बापरे! लागेल मला. हां, अगं बाई! कसं काय हो हां. ताई? ते ना मी सेवा करायची आणि सेवा इतकी केली, मी मन लावून केली, म्हणजे मी जेवण वगैरे काहीच अगोदर सेवाच करायची. सगळे काम हे झाल्याच्या नंतर सेवा करायची हां, हां. आणि मग ते कॉल यायचा माझ्याच कॉलवर, बँकेचं तुमचा हप्ता हां, आलाय, असं हां. असं भरा, नसता असं असं हे होईल. मग यायचं तसं हे व्हायचं. मग हां. मी स्वामीलाच म्हणायचे. आता मी स्वामीला समजा सेवेला बसलेले असल्यावर कोणाला बोलत नव्हते, काही नाही. म्हणजे ते एकदा हां, हां, हां. जप वगैरे करायला लागल्यावर हे होतंय ना. बरोबर. हो. तर मग मी पण ते कॉल मला शेवटी शेवटी उचलावं लागू लागले हां. आणि मग मी स्वामीला सांगितलं, की स्वामी हे असं म्हणजे मी सेवा करायले, असं कसं व्हायले, पैशाची तर काहीच व्यवस्था नाही. आई आता गं! 11,000चा हप्ता आलाय, ते भरायचा आहे. पण बापरे! काय करावं म्हणून बरोबर माझ्या याला आपल्या 11,000 रुपये समजा आले बघा. अय्या! कसले आले? अ, तेच मला समजलं नाही, पण मी ते स्वामीला अगोदर म्हणलं ना, फोन येऊ लागले. हां, हां, आणि हां, हां, मला हां. म्हणजे की बापरे! आणि मग हां, काय प्रदीप दादांकडनं काय सेवा मिळाली तुम्हाला ऑनलाईन? ऑनलाईन सेवा मला संकटमोचन सेवा दिली हां. आणि गणपतीची सेवा दिली होती. अच्छा. हां. आणि मग ते ते झालं, बँकेचा हप्ता झालं. मग हां. हप्त्याचं झालं आणि मग माझे पारायण सुरू केले. मग मी दादाने दिलेले पारायण होते. किती दिले होते त्यांनी? दादांनी हे 5 होते संकटमोचन सेवेमध्ये, 3 गुरुचरित्र, एक श्रीपाद श्री वल्लभ आणि एक नवनाथ पारायण. हां, 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 हां. हां. आणि मग ते पारायण सुरू केले. 3 गुरुचरित्राचे झाले पारायण. एक हं. श्रीपाद श्री वल्लभचं झालं आणि मग नवनाथ पण केलं. तर हां. माझ्यासोबत माझ्या मिस्टरांनी पण केले पारायण. माझी बापरे! एक मुलगी आहे. हं. तिनं पण श्रीपाद श्री वल्लभ पारायण केलं समजा माझ्यासोबत. बापरे! ती आता कितवीला आहे ताई? 7वीला, आता ती 8वीला आहे. 7वीला होती तेव्हा तेव्हा बघा. 7वीला होती. हां, हां. हां. म्हणजे बापरे! आताचीच गोष्ट आहे. तिनं हां, मग आम्ही उन्हाळ्यामध्ये आले माझ्या सेवेतील. मग हे 3 झाले हां. आणि मग एप्रिलमध्ये माझं मेमध्ये झालं समजा श्रीपाद श्री वल्लभ हं, पारायण. ती हां. मला म्हणती, "मला पारायण मला पण करायचंय." मी म्हणलं, "अगं शक्य नाही." म्हणलं, "तुला नाही." मग पहाटे उठच ना पहाटे उठवायले, हो. तर म्हणली, "नाही, मी नंतर कधीतरी करते." म्हणली. तिची जिद्द होती, मला करायचंय. तर हां. आमचं अंघोळी होईपर्यंत, आम्ही वाचायला म्हणजे बसेपर्यंत तिथं तयार होऊन, म्हणजे उठून डायरेक्ट तयार होऊन वाचायला बसली आमच्यासोबत. बापरे! बघा ताई तिला पण किती गोडी हो. हो, एवढ्या तिला कमी दादाची वयात. तर खूप लाडकी माहितीये का ती. दादा खूप तिला म्हणजे हे करतात. प्रदीप दादा. प्रदीप दादा. तर तिनं खूप बरोबर. छान भजन गायलं तिथं. आम्ही श्रावण महिन्यात गेलतो ना. हां, हां, हां. आणि भजन तर पण मग गाते ती? हां. मी काय झालं, मग माझी सेवा झाली बघा मग. हं, अ, तर मग मला ढगामध्ये काय झालं, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण झालं हं. आणि पारायणाच्या शेवटी म्हणजे आरती होती ना, हं, हं. तेव्हा तिच्या अंगावर अचानक असं पाणी आलं. खूप असे टिपके मोठमोठाले पाणी आलं. खाली अगं बाई! फरशीवर पाणी पडलं, हां. अंगावर पाणी पडलं. तो एक खूप सुंदर अनुभव. आणि ओह! ती म्हणे, "मम्मी अरे पाणी कसं उडायलंय? पाणी कुठून आलं?" पाणी तर कुठंच नाही. आम्ही तिघं पण म्हणजे सेवेला पारायण बसलेले. हां. बसलेलो आणि तिथून उठलं डायरेक्ट आरतीच, म्हणजे उठलो पण नाही जाग्यावरचं, पाणी आलं. तर मग बापरे! ती लगेच काय म्हणती, "अगं मम्मी हे काय आहे? ते काय म्हणतात कमंडलू." तर हां. ते ते आहे ना त्याच्यामधलं पाणी आलंय बघ दत्तप्रभूंच्या. तेव्हा मी बापरे!
हो, खूप ताई सुंदर. स्वामींनीच तिच्यावर तो वर्षाव केला. खरंच, खरंच. कौतुक आहे. कारण एवढ्या कमी वयात पारायण करणं सोपी गोष्ट नाही ना ताई. हं. आणि ते पारायण म्हणजे असं होतं खूप वेळ लागायचा ना. समजा ती गोष्ट आपल्याला असं वाटते की साक्षात आपल्याला देवच बोलायले श्रीपाद श्रीवल्लभमध्ये. म्हणजे बरोबर, खरं एक असं समजून घेतल्याशिवाय असं पुढंच जावं वाटायचं नाही. आई की म्हणजे गं! असं खूप सुंदर असं म्हणजे बोललेलेच आहेत ना पूर्ण वर्णन. हो, 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 हो. तर मग ते पाण्याचं झालं आणि त्या दिवशी मला म्हणजे हे हे म्हणजे अगोदरच लक्षात आलतं की हं. आपलं ह्या श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाला काहीतरी चांगलं होणार. म्हणजे हो, मला हो. स्वप्न पडलं होतं. हां. तर मला काय पडलं होतं, माझे पारायण चालू होते. तुझं हं. श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाला म्हणजे त्यांचं श्रीपाद माझ्या स्वप्नात आले. मला पारायणाचे गुरुचरित्र चालू होते, पण श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो दिसला हं. आणि ते पारायण त्यांचं दिसू लागलं मला स्वप्नामध्ये. आई आणि गं! त्यांनी सांगितलं, की हात ठेवला माझ्या डोक्यावर आणि हां. तुझा आता संसार, तुझा योगक्षेम मी चालवणार. आणि बापरे! श्रीपाद श्रीवल्लभ मला म्हणायलेत, मला हां. जसं पूर्ण जसं आपलं ते असतेत ना, ते हो, हाताची हो. घडी मला पूर्ण तसं दिसायलेत. आणि बापरे! तुझा योगक्षेम मी चालवणार म्हणले, अय्या! की मग आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. मग मला जाग आली, तर माझ्या छोट्या मुलीचा हात माझ्या डोक्यावर दिसला. अरे बापरे! आणि हं, मी म्हणलं बघा. हे असं कसं व्हायला लागलं? मग मी उठले आणि हं. पण मला म्हणजे मला गॅरंटी होती, की मला असं लक्षात येते ताई, आता हं. म्हणजे मी खरं सांगते, मी सेवा इतकी मन लावून केली, हां. की माझ्या म्हणजे अगोदरच असं काही जरी चांगलं व्हायचं आधीच असलं ना माझे संकेत मिळायला हां, लागतात. संकेत लागतात आणि माझ्या मनाला माहीत असते, की ही घटना म्हणजे असं होणार अरे काहीतरी बापरे! काहीतरी चांगलं होणार. हं. तर मग ते झालं. मग ते पारायणाचं माझ्याकडे ते आमच्याकडे काय झालं एकाचे पैसे होते. हां. 2.5 लाख रुपये होते. बापरे! मग मी दादाकडून ह्याच्यासाठी सेवा घेतलेली होती ना. हं. तर मग ते म्हणजे ते असं म्हणजे हे होईना गेलं, देणं होईना गेले हं. आणि इतर खर्च काही भागेना गेला. मग ते बरोबर. पारायण झालं, की हं. यांचा एका मित्राचा कॉल आला. हां. आरती पारायण श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाच्या शेवटी हां. आरती लावायची, की हं. त्यांचा कॉल आला, की मी हं. किती 3.5 लाख रुपये घेऊन येत आहे म्हणले. अरे आणि बापरे! हो आणि तुला ना तुला हे कोणाचे पैसे द्यायचे राहिलेत हे देऊन टाक. कोणाला अगं बाई! द्यायचेत तर. हो. ताई असं तर कधी होतं का सांगा आता? एवढे लाखातले हो. पैसे कोणी देईल का? नाही, नाही. बघा तेच ना. ताई. मी एवढी म्हणजे अक्षरशः मी रडायला लागले देवाकडे बघून. आणि हं. मग त्यांनी साक्षात आई श्रीपाद श्रीवल्लभ पारायण आणि त्या दिवशी मग ते स्वतः पैसे घेऊन आले. त्यांनी लगेच आरती होईपर्यंत 1 लाख रुपये माझ्या फोन पेला पाठवले त्यांनी. बापरे! हो. आणि बघा. 2.5 लाख रुपये उद्यापन होतं माझं श्रीपाद हां. श्रीवल्लभ चरित्र पारायणाचं. हां. आणि ते स्वतः 2.5 लाख रुपये घेऊन आले. मी त्यांना त्यांच्याच हातानं माझ्या त्या म्हणजे आपल्या त्या देवाच्या पुढं ठेवायला लावले. हां? माहितीये का? हां. आणि मग बापरे! ज्या माणसाला पैसे द्यायचे होते ना, हां. मला जसं काय स्वामीच बोलायलेत. त्या दिवशी गुरुवार. मग मला हां. स्वप्न पडलं, की हां. आज काम झालं. ओह! आज काम झालं. आज काम झालं म्हणले, की त्या माणसाचा कॉल आला ज्याच्याकडे आमचे पैसे होते ना, हां, हां, हां. त्यांना कॉल केला, हां. की आता स्वामीला म्हणलं, "आता हे पैसे आलेत, यांचे तर एवढे द्यायचेत, पण आणखी म्हणजे हो. यांनी कमी करावं काहीतरी करा." मी स्वामीला म्हणायची. तर तर? ताई तुझा भाऊ आहे हां. आणि हे म्हणजे आम्हाला जे 2.5 लाख रुपये द्यायचेत ना तुम्हाला ते नको मला. फक्त हां. 2 लाख रुपये द्या. आणि हां. ते व्याज ते वरचं असते ना तेच हां. आमचं झालतं ताई. म्हणजे ते 1 लाख रुपये भरपूर हे 3.5 लाख तर प्रायव्हेट त्यांनी व्याज घेतलेच नाही. कठीण हां. असतं. हां. त्यांनी 3.5 तर घेतलेच नाहीत ते. फक्त 2 लाख रुपये घेतले. बापरे! 50,000 रुपये तसेच सोडून दिले. वरचं व्याज पण नाही ते तेवढ्या पैशाचं. अरे वाह! आणि ते पण देऊ नका. मी म्हणलं नाही. मला हं. नको म्हणलं. मला कुणाचं खायचं नाही. हे पण 2 लाख रुपये घ्यायला तयार नाहीत ताई ते. बाई गं! बघा. हो, बघा ना मग इतकी कसं ते मग देवाची म्हणजे घेतलेच नाही ना त्यांनी? नाही मग आम्ही बरंच म्हणजे देऊन टाकले. नाही म्हणलं, नको म्हणलं. हं. बाकीचे तुम्ही माफ केले म्हणलं. तुम्ही ते वरचे पण पैसे घेतले नाहीत. तुम्ही हां. म्हणजे ते पण असं 50,000 रुपये असेच सोडून दिले म्हणलं, पण एवढे बापरे! तुम्हाला घ्यावं लागतील. मग ओह! त्यांनी.
तरी पण ते घेत काय म्हणाले, पण हा. तरी सांगा तुला गरज पडली तर तुम्हाला सांगा अगं की बाई, हे घ्या. अरे हे असं कसं बापरे! वाटतंय ना हे म्हणजे समोरच्याचं कसं मन बदलवतात बघा हां, गुरु, हे दत्तगुरु. पूर्ण पूर्ण मन म्हणजे मग बदललं चेंज त्यांचं. करून टाकलं. हा. हं. आणि मग त्यांचं कसं झालं बघा, कर्ज फिटलं. मग त्यांनी पैसे दिले ना, ते बँकेचे हप्ते फिटले. म्हणजे बँकेचं पण हो, लोन हे झालं. 2 बरोबर. वेळेस त्या स्वामींना हप्ते भरले. मी स्वामींनाच म्हणेन आणि स्वामींनीच भरले. म्हणजे खरंय. माझ्या याला असे म्हणजे 2 वेळेस जेवढे पैसे पाहिजेत ना, तेवढे पैसे पडलेले अरे आहेत. वाह! हं. किती छान अनुभव ताई. हं. अतिशय अप्रतिम अनुभव. हो खूप आणि मला काय छान. झालं, हं, स्वप्न पडलं, की हं. आता ढगामध्ये मला देवी दिसली आणि हे दिसलं पारायण झाल्यावर लगेच म्हणजे त्याच श्रीपाद श्री वल्लभ पारायण होतं ना चालू. हां, 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 हां. तेव्हा ढग आणि ढगामध्ये देवी आणि सिंह का वाघ असं दिसलं देवीच्या मध्ये ढगामध्ये अरे वर बापरे! हां, हां. आकाशात. तर हां. मग त्या दिवशी काय झालं गुरुवार होता आणि हं. माझी तीच कलावती मातेचं तुम्हाला म्हणलं ना दर्शन झालं. तर छोटी मुलगी हो, काय हो, म्हणते, हो. "मम्मी, मम्मी बाहेर ये. हं. ढगामध्ये स्वामी आहेत." म्हणजे मी अरे! लगेच पाहितलं ताई ढगामध्ये स्वामी आणि बाजूला ओह! दत्तप्रभू. ओह! हां आणि मागे प्रकाश. मात्र हां. लक्षात येईना की आपण म्हणजे फोटो काढा, फोटो काढून घ्यावा. म्हणजे मी पाहतच राहिले काढलाच नाही फक्त. हां. नाही ना, फोटो नाही काढला. पाया पूर्ण मागे प्रकाश, पूर्ण असं सगळं बापरे! प्लेन आकाश झालेलं. आणि अय्या! त्यांचे ते दोन्ही मूर्ती म्हणजे हे झालत्या. हां. अ, ते स्वप्नामध्ये म्हणलं ना तुम्हाला देवी हो, दिसली, तर हो ताई. मग तुम्ही त्या ते दिवशी सांगितलं मला होतं. हां. स्वामी आणि दत्तप्रभू दिसले. हं, हं, हं. आणि आता मला फूल हे दररोज ताई जसं मी बोलन ना स्वामीला, हं. तसं तसं फूल खाली घसरत आहे. म्हणजे तसं तसं स्वामी मला बोलतात बघा. आणि असे पडतात. माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत, तुम्हाला हां. पाठवेल मी. पाठवा, पाठवा, पाठवा ताई. हां. आणि खूप मग दादांनी दिलेलं नवनाथ पारायण समजा होतं. हं, तर हं, नवनाथ पारायणाचे पण आहेत. तर हं. ते साक्षात दूध पिलंय त्यांनी माहिती आहे का? अरे बापरे! हं. मग मी दूध ठेवलं पारायणाच्या सुरुवातीला गाईचं दूध आणलं, छान हं, ठेवलं. तर म्हणजे हं. आपला ओन राहतंय ना असं भरपूर दूध बरोबर. ठेवलेला. तर त्याच्यात फोटोमध्ये पण मी दादाला पण दाखवलं. हां. तर दादाने एवढे सगळे फुलाचे माझे सगळे व्हिडिओ पाहितले ताई. खूप म्हणजे अरे दादाने वाह! असं मला पाठवा ताई ते सगळे व्हिडिओ हो, हं. दादांनी खूप म्हणजे असं खूप कौतुक मग केलं. साहजिक कौतुक करणारच ना दादा. हं. दादांनी कौतुक केलं म्हणजे साक्षात स्वामीच तुमचं कौतुक करतायत समजा. हां, मग आमची सेवा झाल्यावर श्रावण महिन्यात गेलतो ना आम्ही. हां, तर मग दादांना हे सगळे व्हिडिओ दाखवले. मी पुन्हा आता माझी सेवा चालूच आहे. मी आणखी हां. सेवा घेतली परत मग अशी भेटून सेवा मग मला वेगळ्या वेगळ्या दिल्यात. आता सेवा दादांनी माझ्या चालू आहेत. पण बापरे! दादांनी सांगितलंय मला म्हणले, "ताई हां. तुझं सगळं चांगलं होणार आहे. त्यांनी कधी होणार, काय काय होणार मला सगळं सांगितलं. आता माझ्या अरे सगळ्या सेवा वाह! चालू आहेत." किती छान आणि अनुभव म्हणले, ताई. "ताई तू खूप मन लावून सेवा केली म्हणले, हं. त्याच्यामुळं हे असं हे झालंय म्हणले. याला म्हणतात खरी श्रद्धा." मोठ्यानं अगदी सांगितलं दादानं. तुम्ही पूर्ण. मठात गेले होते तेव्हा सांगत होते का सगळं हे? हां, सगळं आणि मला साक्षात माझ्या घरी तरी शांत बस. साक्षात माझ्या घरी स्वामी आलेत ताई मठातून दादा डायरेक्ट म्हणजे उठले. खूप दरबार, खूप बापरे! सेवेकरी थांबलेले होते. खूप हं, गर्दी. दादा नेमकेच आले. पण दादांनी ना आणि ताई हं, माझ्या मनात होतं, हं. की स्वामी तुम्ही घरी या. म्हणजे आपण तर घेतोच आपण बरोबर. तसं नाही. पण मला ना तुम्ही दादाच्याच म्हणजे मला काय वाटायचं, की मला तुम्ही दादाच्या हातून हां, मला घरी यायचंय तुम्ही. हां, हां, म्हणजे मी वाट बघायले तुमची, तुम्ही या स्वामी. हां, आणि तर साक्षात ताई तसंच झालं. निघायच्या वेळेला दादा म्हणले, ताई हां, थांब तुला मी मूर्ती देतो म्हणले. हां. स्वामीची मूर्ती नाही ना. म्हणजे बघा ना माझं बघा म्हणजे त्यांना जेवढं कसं कळालं? हो, म्हणजे त्यांना कसं कळालं म्हणजे माझ्या मनातले भाव, श्रद्धा बघा हो, ना हो. त्यांच्यापर्यंत पोहोचली दादापर्यंत. आणि खरंय. माझा आता तुम्हाला म्हणजे पाहायला म्हणजे पाहता येते डीपी पण आहे तो दादांनी मला हो, मूर्ती हो, दिल्यात. हो. तर दादांनी मला मूर्ती दिली म्हणजे खूप आणि छान असं गजर केला. खूप छान मूर्ती देतेस, खूप छान वाटलं आणि म्हणले अरे साक्षात वाह! सगळे असे कौतुक करतात सेवेकरी ताई हे किती म्हणतात. छान. हं. तुमच्या घरी म्हणल्या साक्षात स्वामी आलेत ताई म्हणल्या. मी म्हणलं हो. खरंय, खरंय, खरंय. हं. साक्षात स्वामींनी तुम्हाला एवढं चमत्कार करून दाखवले. अजून काय पाहिजे? कशी श्रद्धा विचलित होणार सांगा? हो ना. किती खूप सुंदर अनुभव अनुभव. येत आहे. रोज हो शेअर ना. करत जा ताई असे थोडे-थोडे. हो.
हो, हं? आणखी खूप आहेत, पण मग हं. पुन्हा नाही असे परत जर पॉइंट मग लिहून ठेवत जा. हो, म्हणजे ते बरोबर तुम्हाला लक्षात येतील. मी शेअर हो, करते ताई. हो, हो. पुन्हा परत कधी असंच लावेल नक्की, मी. नक्की, बाकीचे नक्की. अनुभव खूप सुंदर आहेत. माझे व्हिडिओ पण आहेत ताई साक्षात पाहायला. बापरे! मला पुराचे पाठवा ताई वगैरे. आता. ह्या हो, आत्ता जो अनुभव शेअर केलाय ना, हो, त्याच्यासाठी कोणते व्हिडिओ ते पाठवून द्या. हो, हो. हं. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.